नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता श्री विज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचं RPI इंटरनॅशनल स्कूल आणि या आपल्या संस्कार आणि शिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या एका विद्या मंदिरामध्ये आज आपण गुरुवारच्या दिवशी एका अभिनव उपक्रमाचा प्रारंभ करत आहोत. येथे जमलेले सगळे शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याशी मला एक संवाद साधण्याचा सुयोग प्राप्त झाला. हे माझ्याकरता खूप प्रशंसनीय आणि आनंदाची गोष्ट आहे. मी उर्वरित वेळेमध्ये आपल्यासमोर काही भाव व्यक्त करणार आहे. त्या अगोदर माझी आपल्याला एक विनंती आहे. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? येतोय ना? येतोय आवाज? ठीक आहे, तुमचाही आवाज आता मला आला आहे. मी जे काही सांगणार आहे ते सांगण्यासाठी एक अपेक्षा आहे की कोणताही आपण शाळेतला एखादा पाठ आपण ऐकतो किंवा एखादा आपण वर्ग घेतो तर ते शिक्षकांनी जे आपल्याला सांगितलं हे सगळं आपल्या बुद्धीमध्ये जर आपल्याला आरूढ करायचं असेल तर त्याकरता आपली ग्रहण क्षमता असावी. कमी ठेवा आवाज, कमीच ठेवा. ग्रहण क्षमता असावी लागते आणि आपल्या बुद्धीमध्ये ग्रहण क्षमता यावी याकरता आपली बैठक चांगली असावी लागते. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आहे की पाठीचा कणा ताट ठेवून ऐका. पाठीचा पोक काढून सरळ बसा एकदम. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो अगोदर आणि मग माझी गोष्ट सांगायला प्रारंभ करतो. आवाज नका करू हा. विदेशामध्ये एक राजा होऊन गेला. तो राजा शेजारच्या राज्यावर आक्रमण करायचा आणि मग आपल्याला विजय प्राप्त होईल का न होईल यासाठी तो सैनिकांना सांगायचा की शेजारच्या राज्यातले लोक बसतात कसे हे तुम्ही बघून या. सैनिक जायचे आणि शोध घेऊन यायचे, निरोप द्यायचे की राजा त्या देशातले माणसं सरळ बसतात. राजाने सांगायचं आपल्याला आक्रमण करता येणार नाही. पण एखाद्या प्रसंगाला सैनिकांनी सांगितलं की राजा त्या देशातले माणसं पाठीचा कणा सरळ न ठेवता कसे तरी बसतात. राजाने सांगायचं आक्रमण करा, नक्कीच आपला विजय होणार आहे. या गोष्टीतला भाव असा आहे, जी माणसं सरळ ताठ बसतात ते स्वाभिमानी आणि एकाग्र असतात. पण तुम्ही कधी पण शाळेमध्ये जरी वर्गात बसले तर सरळ पाठ करून बसायचं, हा त्यातला अर्थ आहे. आपण भारत देशामध्ये राहतो. भारत देशामध्ये अनेक संप्रदाय, अनेक धर्म, अनेक प्रकारच्या परंपरा पाळणारे अनेक भाविक एका गुण्या गोविंदाने राहतात. आणि यासाठीच सगळ्या जगाचं लक्ष आपल्या भारताकडे आहे. सगळ्या संप्रदायामध्ये विशिष्ट प्रकारच्या प्रार्थनाही केल्या जातात. सगळ्यामध्ये आपल्या घरी पण केल्या जातात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, मला उत्तर द्या. तुम्ही दिवा पाहिला? बरं, ठीक आहे. जेव्हा आपण दिवा लावतो त्या दिव्याच्या खाली काय असतं? वात. तेलाच्या खाली वात. वातीच्या खाली फुलवात. बरं, त्याच्या खाली दिवा कशात लावला जातो? दिवाळीमध्ये आपण दिवे लावतो ना, पणती. बर, दिवा लावल्यानंतर पंतीच्या खाली काय जमा होतं बरं? आणखीन एक गोष्ट जमा होते. वा, कोणी उत्तर दिलंय? खूप धन्यवाद. आता मला सांगा, दिव्याच्या खाली काजळ का तयार होतं बरं? काजळ तर काळ्या रंगाचं असतं ना. दिवा लावताना तेल तर काही काळ्या रंगाचं नाही. कापसाची वातही पांढऱ्या रंगाची आहे. काजळ का तयार झालं त्याचं कारण खूप गोड उत्तर दिलं हा तू. जेव्हा दिवा लावायचा असतो, दिवा लावण्याच्या अगोदर खोलीत काय असतं?
हा बरोबर आहे. काय असतं? अंधार. अंधार कसा असतो? मग दिवा लावल्यानंतर दिव्याने काय केलं माहितीये का? त्या खोलीतला अंधार खाल्ला. काय खाल्लं? अंधार आहे काळ्या रंगाचा. मग ज्या दिव्याने काळ्या रंगाचा अंधार खाल्ला त्याच्या खाली काय जमा होईल? काजळच तयार होईल. बरोबर आहे की नाही? गोष्ट टिपून ठेवा बरं. जसा आपला आहार असेल तशा प्रकारची आपली बुद्धी तयार होत असते. दिव्याने अंधार खाल्ला त्याच्या खाली अंधारच तयार झाला म्हणजे काजळी तयार झाली. जसं शरीराकरता आहार महत्वाचा आहे तसं मनाकरता प्रार्थना महत्वाची आहे. आणि जसे तुम्ही मनामध्ये विचार करतात ना तशाच प्रकारचं तुमचं चारित्र्य तयार होत असतं. संत वाङ्मयामध्ये एक उदाहरण दिलं आहे नाथ महाराजांनी, अर्थात पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हे मनाकरता एक उदाहरण दिलं. मी अगोदर ही गोष्ट आपल्या समोर ठेवतो आणि मग मला प्रसादानाचा भाव आपल्या समोर ठेवायचा आहे. उदाहरण ऐकलं ना तुम्ही अगोदर? कोणतं उदाहरण दिलं होतं मी? दिव्याचं. कशा करता दिलं होतं? कशा करता दिलं ते उदाहरण? आहारा करता. जसा आहार असेल तसा परिणाम होतो. शरीराला आहार महत्वाचा आहे तसा मनाला सुद्धा आहार महत्वाचा आहे. आणि मनाचा आहार आहे प्रार्थना. प्रार्थनेमध्ये आपले विचार क्रियान्वित होतात. जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत असता. आपल्या मनामध्ये खूप मोठी शक्ती बरं, त्याला आपण माइंड पॉवर असं म्हणतो. म्हणून तर आपल्याला कायम सांगितलं जातं की नाही, बी पॉझिटिव्ह, म्हणजे आपण सकारात्मक विचार करावे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतो ना आपण. त्याचं कारणच असं आहे जसे तुम्ही विचार करता तसंच तुमचं चारित्र्य घडत असतं. पहिल्यांदा आपल्या समोर एक उदाहरण देतो म्हणजे हा भाव लक्षात येईल. दोन मित्र प्रवासाला निघाले. त्यातला एक मित्र असा वजनदार होता, दुसरा शरीराने थोडा कृश होता. अरण्यामध्ये गेले. तुम्ही पाठीचा काना ताट ठेवून ऐका बरं हे. म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये एकाग्रता कमी पडली नाही पाहिजे. अरण्यामध्ये ते प्रवास करता करता दोघाला झोप लागली. ज्याचं शरीर वजनदार होतं त्याला जास्त झोप लागली. आणि जो शरीराने कृश होता त्याला सकाळी लवकर जाग आली. जाग आल्यानंतर पाहिलं तर आपल्या वजनदार मित्राच्या अंगाखाली विषारी सर्प नाग मरून पडलेला आहे. त्याच्या लक्षात आलं की हा सर्प आपल्या मित्राला चावलेला आहे, पण त्याने त्याला सांगितलं नाही. जेव्हा तो वजनदार मित्र जागा झाला त्याने विचारला, अरे माझ्या पाठीला काहीतरी टोचते बघ बरं. त्याला माहिती होतं पण त्याने सांगितलं नाही. काय नाही रे म्हणे, तुझ्या पाठीला फक्त काटा रुतला आहे. त्याने तो काटा काढण्याचं नाटक केलं आणि तो सर्प फेकून दिला. चावला होता विषारी नाग पण सांगितलं नाही. 5-6 महिन्याचा कालावधी निघून गेला आणि मग सहज त्यांच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या. सांगितलं म्हणे, अरे मित्रा तुला आठवतं 6 महिन्यापूर्वी आपण प्रवास केला होता, तुझ्या पाठीला काहीतरी रुतलं होतं. म्हणे हो, काहीतरी काटा रुतला होता. तो नाही काटा नव्हता रुतला, तुला विषारी नाग चावला होता. कधी? 6 महिन्यापूर्वी. असा विचार त्याने ऐकल्याबरोबर पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये तो खाली कोसळला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी उदाहरण दिलं आहे. आता 6 महिन्यापूर्वी खरा नाग चावला होता तेव्हा त्याला काहीच झालं नाही, कारण माझ्या अंगात विष आहे हा विचार त्याच्या मनात नव्हता. 6 महिने गेल्यानंतर मला कधीतरी विषारी नाग चावला असा त्याने विचार केला आणि विचार केल्यामुळे त्याच्या अंतरंगात मनातल्या मनात एक विष तयार झालं आणि त्या विषाने त्याला मारलं. भाव असा आहे की समोर खरं असणारं विष मनुष्याला नाही मारत, मनातलं विष मनुष्याला मारतं. म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करणार आहोत की नाही, ती प्रार्थना आपल्या मनाशी संबंधित आहे. आणि चांगल्या विचाराचा जेव्हा आपण मनातून एक प्रकारचा स्पंदन, ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो, जे आपण बाहेर प्रकट करतो तर ते शब्द पहिल्यांदा आपल्या मनावर परिणाम करतात.
मनावर परिणाम झाला तरच आपल्या बुद्धीवर, शरीरावर परिणाम होतो. जगामध्ये अनेक प्रार्थना आहेत. मग काही प्रार्थना स्वतः करता केल्या जातात आणि काही प्रार्थना जगाकरता केल्या जातात. इथे जे आपण शीर्षक दिलं की नाही, पसायदान अँड युनिव्हर्सल प्रेयर असं म्हटलंय की नाही, म्हणजे विश्व प्रार्थना ती आहे, सगळ्या जगाकरता केलेली आहे. त्या 9 ओव्यांचा भाव, त्याचा अर्थ आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला. फक्त आवाज नका करू, बडबड करू नका. तो ग्रंथ तयार झाल्यानंतर त्यांचे गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराज समोरच आहे. आपण जर घरी एखादा गृहपाठ पूर्ण केला तर आपण आपल्या आईवडिलांना काहीतरी मागतो की नाही? सांगतोच की मी एवढा गृहपाठ पूर्ण केलाय, माझं होमवर्क झालं आहे, आता मला ही वस्तू पाहिजे. तसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी पूर्ण ग्रंथ तयार केला आणि निवृत्तीनाथांना ज्ञानोबाराय काहीतरी प्रसादाचं दान मागतात. प्रसादाला मराठी भाषेमध्ये पसाय म्हणतात. आपण प्रसाद मागतो की नाही? म्हणून श्री गुरूंनी प्रसन्न होऊन आपल्याला प्रसाद द्यावा, त्याला म्हणतात पसाय दान. पण कोण आहात आपण? आपल्या गुरुवर्यांकरता शब्द वापरला आता, विश्वात्मके देवी. आपण विचाराने व्यापक आहात. शरीराने मनुष्य आपल्याला मर्यादित दिसतो, पण विचाराने किंवा ज्ञानाने व्यक्ती मोठा असतो. जसं की स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले, त्यांच्या अगोदर सगळे लोक लेडीज अँड जेंटलमॅन असा शब्द वापरायचे, पण स्वामी विवेकानंदाने शब्द वापरला माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. विचाराने व्यक्ती मोठा असतो, तसे निवृत्तीनाथ महाराज विचाराने विश्वा एवढे आहेत. आणि म्हणून हे विश्वात्मके देवी, तो देव शब्द निवृत्तीनाथांकरता वापरला. येणे, येणे म्हणजे या. वाघ यज्ञे तोषावे. वाघ म्हणजे वाणी. मी ग्रंथ तयार केला, हा माझा वाणीचा यज्ञ आहे. या यज्ञाने आपण तोषावे, आमच्यावर प्रसन्न व्हावं. आणि प्रसन्न झाल्यानंतर तोषोनी मज द्यावे पसाय दानही. द्यावे म्हणजे द्या. पुढच्या 8 ओव्यामध्ये सांगणार आहेत, अशा प्रकारच्या प्रसादाचं दान आपण मला द्यावं. शब्द आहे मला. आणि मग दुसऱ्या ओवीपासून प्रारंभ करतात. आपल्याकडे जी प्रत आली की नाही प्रसादानाची, त्याच्यामध्ये पण आपण बघितलं तरी चालेल. मी पहिल्या ओवीचा भाव आपल्या समोर ठेवला बरं. आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. आता आपण पुढच्या ओवीचा उच्चार करता का माझ्या पाठीमागं? म्हणजे आपल्याला आणखीन ते समजायला सोपं जाईल. मी ओवी म्हणतो, पुढची पाठीमागं म्हणा. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. आता या ओवीचा अर्थ चांगला आहे का बरं? ज्ञानोबाराय प्रसादाचं दान मागतात, पण मागणी करत असताना जगाकरता मागणी करतात. पहिला शब्द आला खळ. खळांची म्हणजे आता खळ कोणाला म्हणतात ते बघावं लागेल आपल्याला. तुम्ही रस्त्याने चालता चालता काही विद्यार्थी पाहिले असेल बघा, विनाकारण काही काही विद्यार्थी कुत्र्यांना दगड मारतात. मारतात की नाही? मान्य केलं तुम्ही, मारतात विनाकारण. काही दोष आहे का? काहीच नाही. म्हणजे विनाकारण दुसऱ्याला त्रास देणं, त्याला काय म्हणतात? खळ, किंवा त्याला म्हणतात दुष्ट. आणि त्याच्या स्वभावामध्ये एक व्यंकटी म्हणजे वक्रपणा असतो. ज्ञानोबारा म्हणतात दुष्ट व्यक्तीचा दुष्टपणा सांडो म्हणजे निघून जावा. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या अंगावर कपडा आहे की नाही, कपड्याला जर मळ लागला तर कपडा चांगला वाटत नाही. मग आता कपडा वाईट आहे, कपडा टाकून द्यावा का कपड्यातला मळ धुवून काढावा? वा, पण कशाने निघाल बरं तो?
साबण लावल्यानंतर उत्तर चांगलं देतात. कपडा वाईट नाहीये, कपड्याला लागलेला मळ वाईट आहे. तसा दुष्ट व्यक्ती वाईट नाहीये, दुष्ट व्यक्तीचा स्वभाव वाईट आहे. ज्ञानोबा दुसऱ्या ओळीमध्ये दुष्ट व्यक्तीला नष्ट नाही करत, खळांची व्यंकटी सांडू. दुष्ट व्यक्तीचा जो वाईट स्वभाव आहे ना, त्याचा परित्याग व्हावा ही संतांची मागणी आहे. दुष्ट व्यक्तीला नाहीसं नाही करायचं, त्याच्या स्वभावात बदल करायचा. कपडा फेकून नाही द्यायचा, कपड्यातला जो मळ आहे तो स्वच्छ करायचा, हे कपडा चांगलाच होणार आहे. मग त्याच्यातला दुष्टपणा निघून गेला तर मग काय व्हावं, तया सत्कर्मी रती वाढो. रती म्हणजे प्रेम, त्याचं चांगलं कर्म करण्यामध्ये प्रेम वाढावं. पुढे सांगतात भूता परस्परे. परस्परे म्हणजे आपापसात, एकमेकात. भूत म्हणजेच काय, प्राणी मात्र. बरं, आपण जे ऐकतो व्यवहारामध्ये भूत तसा इथं अर्थ नाहीये. भूत म्हणजे सगळ्या लोकांचं परस्परामध्ये मैत्र जीवाचे पडो. मैत्र म्हणजे मित्रता, ज्याला आपण फ्रेंडशिप म्हणतो की नाही. प्रत्येकाची एकमेकामध्ये मैत्री तयार व्हावी, पण ती सुद्धा वरवर नाही. जीवाचे मैत्र पडो, मनापासून सगळ्यांचं एकमेकामध्ये प्रेम निर्माण व्हावं. पुढची ओवी ऐका, पाठीमागे म्हणा माझ्या. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. धन्यवाद. पुन्हा ओवीचा अर्थ ऐका. आपण शाळेला येण्याच्या अगोदर झोपलेला असतो की नाही, का शाळेत झोपता? शाळेच्या पहिले. वा. आता जेव्हा आपण झोपलो आहे तेव्हा अंधकार असतो की नाही, आणि अंधकार कधी जातो? सकाळी. पण काय आकाशामध्ये उगवायला यावं लागतं की नाही. हा, ते या ओळीमध्ये सांगतात. तिमिर शब्दाचा अर्थ होतो अंधकार. तिमिर म्हणजे काय? अंधकार. अंधकार जावा, पण कोणता अंधकार गेला पाहिजे? दुरितांचे. दुरित शब्दाचा अर्थ होतो आपल्या मनातले वाईट विचार. वाईट विचाराचा अंधकार निघून जावा आणि संपूर्ण विश्वामध्ये स्वधर्म. स्वधर्म कशाला म्हणतात बरं? आपल्या वाट्याला जे जे काम आलं की नाही त्याला स्वधर्म म्हणतात. तुम्ही विद्यार्थी आहे, तुमच्या वाट्याला काय काम आलं बरं, सांगता येईल का? वा. कोण म्हटलं अभ्यास? हो का. विद्यार्थ्याच्या वाट्याला कोणतं काम आलं आहे? अभ्यास करणं हा तुमचा काय आहे? स्वधर्म आहे. आणि संपूर्ण विश्वाला काय व्हावं? आपापल्या स्वधर्माचा सूर्य पाहो, म्हणजे उदयाला यावा जीवनामध्ये. आणि जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. सगळ्या प्राण्यांनी जी जी आपल्या मनामध्ये इच्छा प्रगट केली. वांछा म्हणजे काही इच्छा, वांछिल म्हणजे इच्छा करील, तो ते लाहो. तुम्हाला काय मिळवायचं आहे ना, हे तुमच्या हातात आहे. बरं, कधी कधी शाळेमध्ये म्हणतात बघा, तुम्ही व्यवस्थित ऐकताय ना? मला असं वाटतं तुम्ही सरळ बसले नाहीये, सरळ बसले पाहिजे. त्यामध्ये काही बदल होऊ देऊ नका. तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही आज ठरवलं पाहिजे. जे तुम्हाला बनायचं की नाही, तुम्हाला समजा पोलीस बनायचं असेल, किंवा तुम्हाला कलेक्टर बनायचं असेल, किंवा तुम्हाला स्वामी विवेकानंदासारखा एखादा व्यक्तिमत्व उंच बनायचं असेल, छत्रपती शिवाजी महाराज ठरवतात तशाच प्रकारे तुम्ही तयार होत असता. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. ज्या ज्या प्राण्याची जी इच्छा असेल ते सगळं त्याला प्राप्त व्हावं. पासायदान ज्ञानोबा स्वतः करता मागत नाहीत, विश्वा करता मागतात. इथपर्यंतचा भाव झाला. आता यासाठी आपल्या जीवनाला काही आवश्यक गोष्टी असतात. तुम्ही हिरा वगैरे पाहिला का रे? नाही, मी पण नाही पाहिला, पण मी ऐकलं आहे. तुम्हाला उदाहरण देतो. हिरा असतो की नाही, हिरा, तो हिरा मजबूत खूप असतो. तुम्ही लोहार पाहिला का रे? काय तयार करतो तो?
हा लोखंडाच्या वस्तू तयार करतो. त्याच्याकडे एक आयरनी असते बघा, लोखंडाचा एक भाग असतो की नाही, आणि त्याच्या हातामध्ये काय असतो, घन असतो, घन मोठा लोखंडाचा काय असतो, हातोडा. ऐकता ना? आता ऐका, जर आपण हिरा आणला, आयरनीवर ठेवला आणि घनाने घाव मारला तर त्याचे 3 परिणाम होतात. काय? पहिला, हिरा मजबूत असल्यामुळे आयरनीमध्ये रुतून बसतो, नाहीतर वरती घनामध्ये शिरतो, किंवा दोघांच्याही तावडीतून निघून जातो, पण हिरा फुटत नाही. इतका मजबूत हिरा असतो बरं. पण जर तो हिरा, ऐका, ढेकणाच्या संगतीत जर आला तर हिऱ्याचे काय होतात, तुकडे तुकडे होतात. जो हिरा घनाच्या घावाने फुटत नाही तो ढेकणाच्या संगतीमध्ये चूर्ण चूर्ण होऊन जातो. का? संगतीचा परिणाम आहे. म्हणून आपण व्यवहारात राहत असताना आपले मित्र कोण आहे, आपण कोणाच्या सहवासात राहतो, याचा खूप बारकाईने विचार केला पाहिजे. आपलं जीवन जर उन्नत व्हायचं असेल, विकसित व्हायचं असेल, तर त्याला संगती फार महत्वाची आहे. ज्ञानोबा आहे, आपल्या सगळ्यांना एक चांगली संगती मिळावी याकरता पुढच्या 2-3 ओव्यामध्ये ती संगती सांगतात. पुढचे ओवी आपण वाचू. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. बघा, सकळ मंगळी वर्षत, वर्षत म्हणजे वर्षाव करणारे. पावसाळ्यामध्ये आपण मेघ पाहतो की नाही, आकाशामध्ये मेघ येतात ना, ढग येतात ना, ते काय देतात आपल्याला, पाण्याचा वर्षाव करतात की नाही. तसं सगळ्या प्रकारच्या मंगलाचा, कल्याणाचा जे वर्षाव करतात ते संत आपल्याला भेटावे. किंवा त्यांचं लक्षण काय आहे, असतात कसे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. मांदियाळी म्हणजे समूह. तुम्ही जगातल्या कोणत्याही धर्मात बघा, त्या धर्मामध्ये ईश्वर तत्व मानलेलं आहे. कोणी त्याला इंग्रजीमध्ये गॉड म्हणे, कोणी त्याला मुस्लिम धर्मामध्ये पैगंबर म्हणे, किंवा आपल्याकडे आपण त्यांना देव असं म्हणतो. अशा ईश्वरावर निष्ठा असणाऱ्या महात्म्यांचा समुदाय आपल्याला भेटावा. पण कधी? अनवरत, नेहमी भूमंडळी म्हणजे पृथ्वी तलावर भेटतो भूता, ते आपल्याला भेटत राहावे. ते काम काय करतात याकरता पुढे उदाहरण देतात. चला कल्पतरूंचे आरव. ओवी म्हणा ना. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. त्याच्यातल्या एका शब्दाचा अर्थ बघा. आरव शब्दाचा अर्थ होतो अंकुर. तुम्ही गहू पाहिले का? गव्हाचा काय असतो? जमिनीतून अंकुर येतो. अंकुर येतो की नाही? किंवा आपण एखादं कोणतंही बी लावलं तर त्याला अंकुर येतो. संत कसे असतात? कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे अंकुर किंवा बगीचा. कल्पतरू नावाचा एक वृक्ष आहे, ज्याच्या खाली आपण बसलं, कल्पना केली मनात की लगेच ते आपल्याला प्राप्त होतं. पण तो कल्पवृक्ष चालत नाही. पण संत कसे आहे? चला म्हणजे चलायमान, कल्पतरूंचा बगीचा आहे. किंवा चिंतामणी नावाचे एक रत्न आहे. ते रत्न आपल्या जवळ असेल आणि आपण मनात चिंतन केलं की आपल्याला ती वस्तू प्राप्त होते, पण तो जड आहे, त्याला कळत नाही. संत मात्र चेतना चिंतामणीचे गाव आहे. आर्णव शब्दाचा अर्थ होतो समुद्र. समुद्र बोलतो का रे आपल्याशी? बोलत नाही, फक्त काय करतो? लाटा निर्माण करतो. समुद्राचं पाणी कसं असतं रे? खारट असतं, बरोबर आहे. आणि पियुष शब्दाचा अर्थ होतो अमृत. संत समुद्रच आहे, पण कशाचे आहे? अमृताचे समुद्र आहे. म्हणून बोलते म्हणजे आपल्याशी बोलणारे, अर्णव म्हणजे समुद्र, अमृताचे समुद्र संत आहेत, ते आपल्याला भेटावे. आणखीन पुढच्या ओळीमध्ये सांगतात,
ओळीचा उच्चार करायचा. चंद्र मे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. ही ओवी चांगली आहे का बरं. चंद्रमे म्हणजे चंद्र. तुम्ही चंद्र पाहिला का? कुठे असतो? कसा दिसतो? पांढरा कोणत्या दिवसाला दिसतो? पूर्ण पांढरा दिसतो का? त्याच्यामध्ये काही आणखीन आहे? काय आहे? डाग आहे. डाग आहे की नाही? डागाला म्हणतात लांछन. डागाला काय म्हणतात? आणि अ म्हणजे नाही. संत चंद्राप्रमाणेच आहेत, पण चंद्रात डाग आहे आणि यांच्यात डाग नाही. चंद्र मेजे अलांछन. मार्तंड म्हणजे काय बरं? मार्तंड शब्दार्थ सांगता येईल का? सन म्हणजे काय? मार्तंड म्हणजे सूर्यार्थ होतो. मग सूर्याचा ताप होतो की नाही आपल्याला? आपण जर 12 वाजता बाहेर पडलो तर सूर्य काय देतो आपल्याला? ऊन देतो. संत सूर्यच असतात, पण त्यांना कोणताही ताप होत नाही. त्यांच्यापासून लोकांना ताप होत नाही. म्हणून मार्तंड जे तापहीन ते सज्जन किंवा ते सर्वाही म्हणजे सर्वांच्या करता, सदा म्हणजे नेहमी, सज्जन असे जे माणसं असतात ना, सज्जन माणसं चंद्र असतात पण निष्कलंक चंद्र असतात. सूर्य असतात पण ताप देत नाही. ते कायम आपल्याला सोयरे होतो. सोयरे म्हणजे प्रिय आणि होतो म्हणजे व्हावेत. ते आपल्याला कायम प्रिय वाटावे. पुढची ओवी बघा. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तेही लोकी, भजजो आदि पुरुखी, अखंडित. किंबहुना म्हणजे फार काय सांगावं. काय अर्थ होईल? फार काय सांगावं. सर्व सुखी, आपल्याला सगळे सुख मिळावे. सगळे सुख म्हणजे आपल्या शरीराचं सुख मिळावं, आपल्या मनालाही आनंद प्रसन्नता असावी, आपली बुद्धीही शुद्ध असावी. अशा सर्व सुखांनी पूर्ण होणे, आपण पूर्ण व्हावं. फक्त एक प्राणी मात्र नाही, तेही लोकी म्हणजे 3 लोकातील, त्रैलोक्यातील सगळे प्राणी मात्र सुखाने संतुष्ट व्हावे. आणि संतुष्ट झाल्यानंतर सुद्धा भजिजो म्हणजे त्यांनी सेवा करावी. भज शब्दाचा अर्थ होतो सेवा करावी. आपल्या घरी आई वडील असतात ना, आहे की नाही? आई वडिलांची आपण सेवा करावी, कारण ते स्वतः आपल्या करता देव आहे. आपली संस्कृती आपल्याला म्हणते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. हे सगळे करता, हे आपल्या करता आदि पुरुषच आहे म्हणजे ईश्वर आहे. आणि त्यांचा आपण अखंडित कायम सेवा करावी. त्यांच्या सेवेनं आपल्याला विद्या प्राप्त होते, यश बल सामर्थ्य मिळतं. मनुष्याला कधीही पराजय स्वीकारावा लागत नाही. पण ईश्वर रूपाने आपण सर्वांची सेवा करावी. आणि ग्रंथोपजीविये. पुढची ओवी उच्चार करा. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये, होवावेजी. आणि शब्दाने जोड. आता नाही, आता मी बोलतोय, आता उच्चार करतात बरं. आपला भारतीयांचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे बायबल, आणि मुस्लिमांचा ग्रंथ कोणता आहे? कुराण. प्रत्येकाचे धर्मग्रंथ ठरलेले आहेत. पण आता आपल्या सगळ्या समस्यांचं उत्तर आपल्याला ग्रंथातून मिळतं. म्हणून आपल्याकडे त्या ग्रंथाविषयी आपल्या मनामध्ये निष्ठा असावी. मला सरांकडून कळालं आहे की मला असं वाटतं की आपल्याकडे जे काही वार्षिक संमेलन आहे की नाही, आता त्याला आपण ॲन्युअल डे असं म्हणतो. तर त्या कालामध्ये आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय समस्या उद्भवतात, त्यावर आपल्याला काय उत्तर मिळतात, तर ते भगवद्गीतेमध्ये त्याची सगळी उत्तरं समाविष्ट झाली आहेत.
तर त्याही कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे बरं. ज्ञानोबा म्हणतात ग्रंथोपजीवी, म्हणजे ग्रंथावर ज्यांची निष्ठा आहे, त्या ग्रंथाचं पारायण किंवा जे चिंतन करतात आणि त्यावरच आपलं जीवन धन्य झालं असं ज्यांना वाटतं, त्यांना म्हणतात ग्रंथोपजीवी. जे या लोकामध्ये विशेष करून आहेत, विशेषी लोकीये, त्यांना दृष्ट म्हणजे दिसणार आणि अदृष्ट म्हणजे इथे न दिसणार, अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टी म्हणजे इहलोकातल्या आणि पारलौकिक असणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये विजय त्यांना संपादन व्हावा, विजयी होवावेजी, अशा प्रकारे प्रार्थना केली. आता मला सांगा बरं, आपण 8 ओव्यांचा हा विचार केला, यामध्ये ज्ञानोबाने एक तरी मागणी स्वतः करता मागितली का? फक्त पहिल्या ओवीमध्ये म्हटले की मज द्यावे, पण स्वतः करता काहीच मागितलं नाही. दुष्ट लोकांचा दुष्ट स्वभाव जावा हे मागितलं. जे ग्रंथाचं अध्ययन करतात त्यांच्याकरता मागितलं. सगळ्या प्राणीमात्रांना सज्जन भेटावे अशी मागणी केली. आणि म्हणूनच एक वाक्य सांगतो, ते वाक्य चांगलं ध्यानात ठेवा बरं. वाक्य परत सांगतो हा, सगळे लक्षपूर्वक ऐका. विश्वात्मक देवाकडे विश्वमौली ज्ञानोबा यांनी केलेली विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान आहे. कोणाकडे मागितलं? विश्वात्मक देवाकडे. मागणारे कोण आहेत? विश्वमौली संत श्री ज्ञानेश्वर महाराज. आणि काय मागितलं आहे? जगाकरता प्रार्थना, म्हणून त्याला विश्व प्रार्थना म्हणतात. आपण त्याला युनिव्हर्सल प्रेयर असं म्हणतो की नाही. आता अंतिम ओवी आहे, तेवढ्या ओवीचा उच्चार करा. ते तमने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. वा, छान. आता या ओवीचा अर्थ आहे का? या सगळ्या 8 ओव्यामध्ये प्रार्थना केली आणि ते प्रार्थना ऐकल्यानंतर तेथ म्हणे, तेथ म्हणजे त्या ठिकाणी श्री विश्वेश्वरावो, राव म्हणजे राजा. या संपूर्ण विश्वाचे राजे कोण आहेत? आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज. त्यांनीही प्रार्थना ऐकल्यानंतर ज्ञानोबावर ते प्रसन्न झाले आणि सांगितलं, हो हो होईल दान पसावो. तुम्ही जे आम्हाला दान मागितलं की नाही, आणि पसावो म्हणजे प्रसाद. ज्या प्रसादाचं दान मागितलं तो प्रसाद तुम्हाला प्राप्त होईल. आणि ते ऐकल्यानंतर श्री गुरूंनी आपल्याला वरदान दिलं आहे, येणे वरे, म्हणजे या वरदानाने ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानोबांना जेव्हा हे ऐकलं तर श्री गुरु आपल्यावर प्रसन्न झाले. संपूर्ण आपल्याला भाव किंवा सुख प्राप्त झालं अशी ज्ञानोबांनी आपली भावना प्रगट केली. या 9 ओव्यांचे जो काही अर्थ आपल्या समोर आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला. सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपल्याला हे सगळे पसायदानाचा अर्थ लक्षात राहू किंवा न राहू, पण याचा मात्र आपण उच्चार करत जा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो बाळांनो. तुम्ही दुकानात जाता का रे कधी? दिवाळीच्या दिवसामध्ये आपण अत्तर घेतो बघा विकत, घेतो की नाही? मग आता मला सांगा, ते अत्तर ऐका, ते सुगंधी अत्तर तुम्ही आपल्या हातात घेतलं आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या गालाला किंवा मानेला लावलं तर त्याला सुगंध मिळेल की नाही? पण त्याला सुगंध मिळण्याच्या अगोदर सुगंध कोणाला मिळेल? आपल्याला मिळेल की नाही? बरोबर का? जेव्हा मनुष्य दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा त्याला सुख मिळत असतं. तसं ज्ञानोबा जेव्हा विश्वाच्या कल्याणाची मागणी करतात तेव्हा पहिल्यांदा आपलं कल्याण होत असतं. म्हणून हा नियमच आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या सुखाकरता प्रार्थना करा, आपलं कल्याण अगोदर होत असतं. आणि दुसरं उदाहरण देतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या गालाला काळा रंग लावत असाल तर पहिल्यांदा काळा रंग कुणाला लागतो रे? आपल्या हाताला लागतो. नियम असा आहे की नाही? म्हणून दुसऱ्याचं चांगलं करा, आपलं चांगलं अगोदरच होतं. दुसऱ्याचं वाईट केलं की आपलं वाईट अगोदर होत असतं.
म्हणून ही विश्वाची कल्याण करणारी प्रार्थना, त्याला विश्व प्रार्थना पसायदान असं म्हणतात. यामध्ये ज्ञानोबांचा स्वार्थ नाही, ही सगळ्या जगाकरता प्रार्थना आहे. यामध्ये विशिष्ट धर्माचा उच्चार नाहीये, विशिष्ट पंथाचाही विचार नाहीये. ही जगातल्या सगळ्या प्राणीजात शब्द वापरला, जगातल्या सगळ्या प्राणी मात्राकरता ही प्रार्थना केली आणि म्हणून विश्व प्रार्थना म्हणून पसायदानाचा नाव लौकिक आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आज एकादशी आहे, गुरुवारही आहे आणि ज्ञानोबांचा सुद्धा जन्मतिथीचा वार गुरुवारच आहे. त्या पर्व काळामध्ये आपण सुंदर अशा प्रकारच्या या पसायदान नावाच्या प्रार्थनेचा विचार प्रारंभ करत आहात. मी सर्व विद्यार्थी, त्यांना घडविणारे सगळे शिक्षक वृंद, आपणा सर्वांचे आभार अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपण एवढ्या वेळापर्यंत शांत मनाने हे विचार ऐकले. आता या विचाराचा आपल्या मनामध्ये संग्रह करायचा आणि याचा आपण कायम उच्चार करायचं. या शब्दांचं व्हायब्रेशन ज्याला आपण कंपन म्हणतो, ते जर आपल्यामध्ये कायम घडत राहील तर आपल्या हृदयात, बुद्धीमध्ये आणि आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये त्याचा परिणाम होईल. आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या भावी विद्यार्थी जीवनासाठी माझ्याकडून वैयक्तिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.